Today we are going to start the limits of trigonometric functions. आतापर्यंत आपण रॅशनलायझेशन, फॅक्टरायझेशन, डायरेक्ट मेथड हे आपण आतापर्यंत बघितलेले आहे. आज आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. आता ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स हे किती असतात? मेन ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन इज साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, सेक एक्स, कोसेक एक्स अँड कॉट एक्स. दिस आर द ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. मग अशा वेळेस काही प्रॉब्लेममध्ये, लिमिटच्या काय प्रॉब्लेममध्ये ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आले तर आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व कसे करायचे ते आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी आपल्यापाशी हे एक आहे की लिमिट एक्स टेन्स टू ए, साइन एक्स इज इक्वल टू साइन ए, बिकॉज वेअर एक्स then put x is equal to a. Then next, limit x tends to a, cos x is equal to cos a, because these are the standard functions, standard trigonometric functions. Therefore we can apply limit as x tends to a. अशा पद्धतीने आपण हे लिमिट हे चालू करायचं आपल्याला कंटिन्यू करतो. त्यासाठी एक थिअरम आहे किंवा त्याला फॉर्म्युला एक, तो फॉर्म्युला आपल्याला बघायचा काय आहे. ते फॉर्म्युला इफ लिमिट थीटा टेंड्स टू 0, साइन थीटा बाय थीटा इज इक्वल टू 1, where theta measured in radian, theta measured in radians. म्हणजे अँगल हे दोन याच्यामध्ये असते, एक रॅडियनमध्ये असतात आणि डिग्रीमध्ये असतात. सो 1 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 180 रॅडियन. अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. म्हणजे हा फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला समजून घ्या आधी. लिमिट थीटा टेन्स टू 0 म्हणजे आणि साइन थीटा बाय थीटा. मग बघा, साईनचा अँगल आणि त्याचा डिनॉमिनेटर जर सारखा असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते? 1 येते. मग अशा वेळेस ज्यावेळेस ह्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा साईनचा अँगल आणि सारखा नसेल तर त्याची ॲडजस्टमेंट करायची, साईनचा अँगल आणि डिनॉमिनेटर सारखा आणायचा, मग तो फॉर्म्युलामध्ये यूज करून प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आता हा फॉर्म्युला फक्त साइन थीटा बाय थीटा इज इक्वल टू 1 साठी यूज केलेला आहे. कॉससाठी हा फॉर्म्युला यूज करायची गरज नाही, कारण आपल्याला माहिती आहे कॉस 0 ची व्हॅल्यू काय असती? 1 असती. त्याच्यामुळं जिथं कॉस 0 येईल तिथं आपण व्हॅल्यू 1 पुट करू शकतो. त्याच्यामुळं कॉसचा फॉर्म्युला करायची गरज नाही. पण साईनचा आणि टॅनचा आहे. हा झाला मेन फॉर्म्युला. लिमिट थीटा टेन्स टू 0, साइन थीटा बाय थीटा इज इक्वल टू 1, वेअर थीटा मेजर्ड इन रॅडियन. ह्याच्या काही करोलरीत, त्या करोलरी बघूत काय आहे ते. नंबर 1 हे ऑलरेडी आहेच आहे. त्याच्यानं आपण असू शकतो लिमिट थीटा टेन्स टू 0, थीटा डिवायडेड बाय साइन थीटा इज इक्वल टू 1. म्हणजे अँगल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन डिनॉमिनेटरमध्ये आहे, दिस इज थीटा. तसं सुद्धा म्हणजे ह्याचा अँगल आणि इथं न्यूमरेटर सेम असलं पाहिजे तर व्हॅल्यू 1 येते. नंबर 2 लिमिट थीटा टेन्स टू 0, साइन ऑफ पी थीटा divided by p theta is equal to 1, where p is constant, where p is constant. म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे थीटाच्या ऐवजी पी थीटा, त्याच्यात साइन 2 थीटा, साइन 4 थीटा, साइन 3 थीटा, कॉन्स्टंट पीची व्हॅल्यू कशी असेल? कॉन्स्टंट असली तरी पण ह्या पद्धतीने फॉर्म्युला यूज करू शकतो आपण. नंबर 3 लिमिट थीटा टेन्स टू 0, टॅन थीटा डिवायडेड बाय थीटा इज इक्वल टू 1. जसं साईनचा फॉर्म्युला आहे तसं टॅनचाच आहे. टॅनचा अँगल अँड डिनॉमिनेटर सारखा असेल तर व्हॅल्यू काय येते?
181. तसंच लिमिट थीटा टेन्स टू 0 थीटा डिवायडेड बाय टॅन थीटा इज इक्वल टू 1 सेम ॲज साइन थीटा सारखं. then next number 5 limit theta tends to 0 tan of p theta divided by theta is equal to 1 where p is constant. Where p is constant म्हणजे sin of tan of 2 theta 3 theta 4 theta p ची व्हॅल्यू 2 3 4 ही कॉन्स्टंट असेल तरी पण त्याची व्हॅल्यू काय येते सॉरी त्याची व्हॅल्यू 1 येते डिवायडेड बाय p थीटा पाहिजे. नेक्स्ट लिमिट थीटा टेन्स टू 0 p theta divided by tan theta is equal to 1 where p is constant. Where p is constant. And lastly limit theta tends to 0 p theta divided by sin theta is equal to 1 where p is constant. अशा पद्धतीने ह्या सगळा थेरम हा फॉर्म्युला आणि त्याच्यावरच्या कोरोलरीचा यूज करून आपण लिमिटचे प्रॉब्लेम्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे इव्हॅल्युएट करू शकतो. याच्यावरचा प्रॉब्लेम घेऊ आपण. लिमिट एक्सटेंड्स टू इव्हॅल्युएट लिमिट एक्सटेंड्स टू 0 एक्सटेंड्स टू 0 sin 4x divided by x. पहिली स्टेप आपली लेट L इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0 sin 4x डिवायडेड बाय x. जर आपण इथं x ची व्हॅल्यू पुट केली 0 डिनॉमिनेटर काय येतो 0 येतो. त्याच्यामुळे डायरेक्ट x ची व्हॅल्यू आपण इथं पुट करू शकणार नाही लिमिट अप्लाय करू शकणार नाहीत आपण. त्यासाठी मग ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे साइन म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे. मग इथं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा फॉर्म्युला यूज करायचा. पण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा फॉर्म्युला आपल्यापाशी काय आहे बघा हे लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन थीटा डिवायडेड बाय थीटा इज इक्वल टू 1. हा आपला मेन फॉर्म्युला आहे. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये या प्रॉब्लेममध्ये तो फॉर्म्युला ॲडजस्ट करायचा त्यानुसार हा प्रॉब्लेम सिम्प्लिफाय करायचा आपल्याला. therefore मग लिमिट x टेन्स टू 0 इन ब्रॅकेट साइन 4x डिवायडेड बाय x आहे. पण इथं साइनचा अँगल काय आहे साइनचा अँगल इथं 4x आहे. मग डिनॉमिनेटरमध्ये काय पाहिजे 4x पाहिजे. आपल्यापाशी काय आहे x आहे. मग काय करायचं ह्या x ला 4नी इथं 4नी मल्टिप्लाय करू 4नी डिवाइड करू अँगल डिनॉमिनेटर ॲडजस्टमेंट करू आपण राईट. मग आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट इनटू एनी फंक्शन असेल तर कॉन्स्टंट वी कॅन टेक आउटसाइड द लिमिट. therefore 4 आउटसाइड द लिमिट लिमिट x टेन्स टू 0 sin 4x डिवायडेड बाय 4x. मग आता बघा sin 4x डिवायडेड बाय 4x ची व्हॅल्यू काय असती ह्या फॉर्म्युल्यानुसार 1 असती. मीन्स इज इक्वल टू 4 इंटू 1. therefore using काय लिमिट थीटा टेन्स टू 0 sin थीटा डिवायडेड बाय थीटा इज इक्वल टू 1. therefore 4 into 1 is 4. so L is equal to 4 is the last answer.
अशा पद्धतीने आपण ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनमध्ये अँगल आणि डिनॉमिनेटर ॲडजस्ट करून प्रॉब्लेम आपण इव्हॅल्युएट करू शकतो. नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण. Evaluate sin 8x divided by tan 4x. Evaluate limit x tends to 0 sin 8x divided by tan 4x. So first step आपली let L is equal to limit x tends to 0 sin 8x divided by tan 4x. आता ह्या प्रॉब्लेममध्ये बघा दोन ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स आले, दोन ट्रिगोनॉमेट्रिक. पहिला साइन एक्स आणि नंतर टॅन एक्स, अंशामध्ये आणि छेदामध्ये, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये. मग आपल्यापाशी फॉर्म्युला आहे साइन थिटा बाय थिटा इज इक्वल टू 1 ऑल्सो टॅन थिटा बाय थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे अंशामध्ये आणि छेदामध्ये दोघांमध्येही एक्स पाहिजे, डिवायडेड बाय एक्स पाहिजे. मग त्यासाठी काय करतो आपण, डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स. numerator and denominator by x. Then we get L is equal to limit x tends to 0 sin 8x divided by x, this divided by tan 4x divided by x. सेपरेट ह्या फंक्शनला सेपरेट, ह्याला सेपरेट आपण लिमिट अप्लाय करू शकतो. means is equal to limit x tends to 0 sin 8x divided by x, this divided by limit x tends to 0 tan 4x divided by x. So divided by x. इथे बघा आता साइनचा अँगल 8x, मग 8x डिवायडेड बाय 8x असेल तर व्हॅल्यू 1 येईल. तसेच टॅनचा अँगल 4x, 4x डिवायडेड बाय 4x असेल तर व्हॅल्यू 1 येईल. मग त्यासाठी आपण इथे ॲडजस्टमेंट करूया. इथं 8 ॲडजस्ट करू, इथं 4 ॲडजस्ट करू. सो इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 sin 8x divided by 8 multiply by 8. So is divided by limit x tends to 0 tan 4x divided by x से 4 ने multiply 4 ने divide करू आपण. Then this 8 is constant outside the limit, 4 is constant outside the limit. So limit x tends to, sorry, 8 is constant, 8 into limit x tends to 0 sin 8x divided by 8x. This whole divided by 4 is constant. Then limit x tends to 0 tan 4x divided by 4x. Therefore, this 8 into 1 divided by 4 into 1. By using limit theta tends to 0, sin theta by theta is equal to 1, and limit theta tends to 0, tan theta divided by theta is equal to 1. So this 8 into 1 is 8 and 8 by 4 is 2. So L is equal to 2 is the last answer. समजलं हे?
ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण. Evaluate limit x tends to 0 2 sin x minus sin 2x divided by x cube. So let L is equal to limit x tends to 0 2 sin x minus sin 2x divided by x cube. इथं परत डिनॉमिनेटरमध्ये एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली, डिनॉमिनेटर 0 येतो, त्याच्यामुळे इथं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन यूज करायचं आपल्याला. आता इथे काय यूज करायचं आहे, sin 2x चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. sin 2x चा फॉर्म्युला आहे 2 sin x इंटू cos x. म्हणजे इन स्टँडर्डमध्ये आपण जर आपल्यापेक्षा फॉर्म्युले ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे, त्याच्यामध्ये sin 2 थीटा इज इक्वल टू 2 sin थीटा इंटू कॉस थीटा, त्यानुसार हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. सो इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 दिस 2 sin x मायनस 2 sin x इंटू कॉस x, बिकॉज sin 2x चा फॉर्म्युला आहे 2 sin x इंटू कॉस x डिवाइडेड बाय x क्यूब. Then is equal to limit x tends to 0. Here we can take 2 sin x is common. So 2 sin x common in bracket. इथं काय राहते मग 1 राहील आणि इथं 2 sin x कॉमन घेतल्यामुळे इथं फक्त cos राहील. सो 1 मायनस cos x डिवायडेड बाय काय असेल x क्यूब. x क्यूबला मी काय करतो x इंटू एक्स स्क्वेअर, एक्स क्यूबची 4 करतो x इंटू एक्स स्क्वेअर. देन याला सेपरेट लिमिट अप्लाय करू, ह्याला एक सेपरेट सिम्प्लिफाय करतो आपण याला. म्हणजे याला असं लिहू शकतो 2 इज कॉन्स्टंट आउटसाइड द लिमिट. सो लिमिट x टेंड्स टू 0 दिस sin x डिवायडेड बाय x इंटू ह्या ब्रॅकेटला सेपरेट लिमिट इंटू लिमिट x टेंड्स टू 0 1 मायनस cos x डिवायडेड बाय x स्क्वेअर. सो दिस sin x बाय x ची व्हॅल्यू 1 असती आपल्या फॉर्म्युलानुसार. 2 इज कॉन्स्टंट ॲज इट इज. सो L इज इक्वल टू 2 इंटू 1 इंटू दिस लिमिट x टेंड्स टू 0 इन ब्रॅकेट दिस 1 मायनस cos x डिवायडेड बाय x. आता हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी इथं 1 मायनस cos x आहे. मग आपण जसं रॅशनलायझेशनमध्ये जसं आपण यूज केलं होतं सेम तसं म्हणता येणार नाही, पण त्या पद्धतीने काय करावं लागेल मग इथं याच्याऐवजी 1 प्लस cos x ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि 1 प्लस cos x ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित सोपं जाईल. सो 1 प्लस cos x डिवायडेड बाय 1 प्लस cos x. Then is equal to, so L is equal to 2 into 1 is 2, then limit x tends to 0 in bracket 1 minus cos x into 1 plus cos x. आपल्यापेक्षा फॉर्म्युला आहे a मायनस बी इंटू ए प्लस बी. म्हणजे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a मायनस बी, सेकंड ब्रॅकेटमध्ये a प्लस बी असेल तर फर्स्ट a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला तिथे यूज करायचा आहे. सो मग पहिल्याचा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 cos स्क्वेअर x डिवायडेड बाय दिस x स्क्वेअर 1 प्लस cos x. हा अंशाचा गुणाकार केला, छेदाचा गुणाकार केला. सो इज इक्वल टू 2 इंटू लिमिट x टेंड्स टू 0 1 मायनस cos स्क्वेअर x म्हणजे काय असेल sin स्क्वेअर x डिवायडेड बाय दिस x स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस cos x.
1 मायनस कॉस स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला यूज केला फंडामेंटल आयडेंटिटी. देन इज इक्वल टू 2 इंटू लिमिट एक्स टेन्स टू 0 हिअर साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर, ह्याला सेपरेट लिमिट अप्लाय करतो मी आणि ह्याला सेपरेट लिमिट अप्लाय करतो इंटू लिमिट एक्स टेन्स टू 0 1/1 प्लस कॉस एक्स. So is equal to 2 into limit x tends to 0 sin square x ला आपण असं लिहू शकतो sin x डिवायडेड बाय x ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं अंशाचा स्क्वेअर छेदाचा स्क्वेअर होता, तर आपण काय केलं अंश आणि छेदाचा पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. ह्याला आपण लिमिट अप्लाय करू शकतो हिअर 1 प्लस कॉस 0 बिकॉज x ची व्हॅल्यू 0 आहे, त्याच्यामुळे इथं कॉस x, त्याच्यामुळे x च्या ऐवजी इथं काय लिहिलं कॉस 0. Therefore is equal to 2 into याची व्हॅल्यू 1 स्क्वेअर आहे इंटू 1/1 प्लस कॉस 0, पण कॉस 0 ची व्हॅल्यू काय असते 1 असते, कॉस 0 ची व्हॅल्यू 1. सो 1 चा स्क्वेअर इज 1, 1 प्लस 1 इज 2, दिस टू गेट कॅन्सल, लास्ट आन्सर इज 1. सो L इज इक्वल टू 1 इज द लास्ट आन्सर. सी. Next problem. Next, evaluate limit x tends to pi by 2. Limit x tends to pi by 2, 1 minus sin x divided by cos square x. पहिली स्टेप आपले लेट L इज इक्वल टू, इथे x ची व्हॅल्यू पाय बाय 2 पुट केली, cos पाय बाय 2 ची व्हॅल्यू 0 असते, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकत नाहीत, सबस्टिट्यूशन यूज करू शकत नाहीत. बघायला आपण कसं सॉल्व करायचं बघूत आपण. सो इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू पाय बाय हिअर 1 मायनस साइन x डिवायडेड बाय cos स्क्वेअर x, बट cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर x असतंय, 1 मायनस साइन स्क्वेअर x. कशामुळं आपल्याला कसे फॉर्म्युला आहे बघा, साइन स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1. देअरफॉर cos स्क्वेअर हे पुढे गेल्यावर काय झाले मायनस झालं, म्हणजे cos स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर x, अशा पद्धतीने cos स्क्वेअर x ची फॉर्म्युला यूज केला आपण. सो इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू पाय बाय 2 इन ब्रॅकेट दिस 1 मायनस साइन x डिवायडेड बाय 1 मायनस साइन स्क्वेअर x. इथं सुद्धा 1 म्हणजे काय असेल 1 चा स्क्वेअर असेल, मग 1 चा स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर x, म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला इथं. सो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो a मायनस b, एका ब्रॅकेटमध्ये ह्या दोघांची वजाबाकी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ह्या दोघांची बेरीज. सो 1 मायनस साइन x इंटू 1 प्लस साइन x. Now this 1 minus sin x, 1 minus sin x get cancel. Bracket, whole bracket get cancel. So is equal to limit x tends to pi by 2 in bracket 1/1 plus sin x. आता इथं आपण डायरेक्ट साइन x ची व्हॅल्यू पाय बाय 2 पुट केली, साइन 90 साइन पाय बाय 2, साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू 1 असते, त्याच्यामुळे आपण डिनॉमिनेटर 0 येत नाही, म्हणून डायरेक्ट लिमिट अप्लाय करू. सो 1/1 प्लस
sine pi by 2. So is equal to 1 upon 1 plus 1 because sine pi by 2 is equal to 1. So 1 plus 1 is equal to 1 by 2. 1 by 2 is the last answer. म्हणजे आतापर्यंत आपण x टेन्स टू पाय बाय 2 हा याच्यामध्ये ट्रिगोनोमेट्री फंक्शन बघितलं नव्हतं. तर पाय बाय 2 असलं तरी पण आपण ह्या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. नेक्स्ट evaluate limit x tends to 0, limit x tends to 0 sine in bracket mx degree divided by cos sine nx degree. Sine nx degree. आता आपला हा प्रॉब्लेम आहे कधी पण थिटा मेजर्ड इन रॅडियन. त्याच्यामुळं आपल्याला ह्या एक्स डिग्रीला रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे 1 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 180 रॅडियन. मग त्या पद्धतीने आपण एक्स डिग्रीला पाय बाय 180च्या फॉर्ममध्ये आणायचं. म्हणजे काय करायचं, याला पाय बाय 180 मल्टिप्लाय करू, याला कन्वर्ट करू, याला पाय बाय 180 मध्ये कन्वर्ट करू. So पहिली स्टेप, लेट L is equal to, then L is equal to limit x tends to 0 sine pi by 180 mx divided by sine pi by 180 nx. आता याचा अँगल काय आहे, पाय बाय 180 mx आहे. मग हा अँगल डिवायडेड बाय अँगल पाहिजे. म्हणजे न्यूमरेटरमध्ये काय पाहिजे, पाय बाय 180 mx हे डिनॉमिनेटरमध्ये पाहिजे, म्हणजे न्यूमरेटरला छेद असले पाहिजे. तसंच याच्यामध्ये सुद्धा पाय बाय 180 डिवायडेड बाय nx पाहिजे. मग नाही तर आपण ते ॲडजस्टमेंट करायचं. म्हणजे काय करायचं बघा इकडं, सो लिमिट x टेन्स टू 0 साइन पाय बाय 180 mx divided by pi by 180 mx multiply by pi by 180 mx. This divided by sine this pi by 180 nx, mx नाही इथं nx आहे. This divided by pi by 180 nx, then multiply by pi by 180 nx. Then this pi by 180 mx and this pi by this we can take outside. So here limit pi by 180 mx divide mx into limit x tends to 0 sine pi by 180 mx divided by pi by 180 mx. This divided by this constant, this term is also outside the limit. Pi by 180 nx into limit x tends to 0 pi
sin nx sin pi by 180 nx divided by pi by 180 nx. Then this pi by 1 is here only m by n is m by n into याची व्हॅल्यू काय असेल, साईनचा अँगल डिनॉमिनेटर सारखा असल्यामुळे 1 असेल, ह्याची पण अँगल साईनचा अँगल डिनॉमिनेटर असल्यामुळे 1 असेल. बाय युझिंग लिमिट थीटा टेन्स टू 0 sin theta by theta is equal to 1, this formula. So last answer L is equal to m by n is the last answer. हे कन्वर्जन ऑफ डिग्री इंटू रॅडियनचा प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट आपल्याला याच्यामध्ये आता आपण आत्तापर्यंत काय बघितलेलं आहे, लिमिट ॲज एक्सटेन्स टू ए हा प्रॉब्लेम बघितलेला आहे, बरोबर आहे का. मग त्यानुसार पण आता एच्या ऐवजी आपण किंवा कॉन्स्टंटाच्या ऐवजी आपण लिमिट ॲज एक्सटेन्स टू पाय, लिमिट ॲज एक्सटेन्स टू पाय बाय 2, पाय बाय 3, पाय बाय 4, पाय बाय 2, पाय बाय ह्या पद्धतीचे सगळे प्रॉब्लेम, त्या प्रॉब्लेम आपण यूज करताना त्याला आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करतो. मग असं असेल तर आपण काय पुट करायचं, एक्स इज इक्वल टू ए प्लस एच पुट करायचं आणि मग ॲज एक्स टेन्स टू ए देन मग काय भेटतं आपल्याला, एच टेन्स टू 0 भेटतंय. म्हणजे दिलेला प्रॉब्लेम एच टेन्स टू 0 मध्ये कन्वर्ट करायचा आणि मग प्रॉब्लेम तो पुढे सॉल्व्ह करायचा आहे. त्याला म्हणायचं सबस्टिट्यूशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड. त्यासाठी आपण एक्झाम्पल बघूत. लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 2, इव्हॅल्युएट लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 2 cos x divided by x minus pi by 2. इथे बघा, जर आपण एक्सची व्हॅल्यू पाय बाय 2 पुट केली, पाय बाय 2 मायनस पाय बाय 2, डिनॉमिनेटर काय भेटतो, 0 भेटतो. त्याच्यामुळे एक्सची व्हॅल्यू डायरेक्ट पुट करायची नाही. पहिली स्टेप आपली लेट एल इज इक्वल टू, मग पुट एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 प्लस एच, अँड एक्स मायनस पाय बाय 2 इज इक्वल टू एच. मग ॲज एक्स टेन्स टू पाय बाय 2 देन एच टेन्स टू, बघा आपण एक्सची व्हॅल्यू काय पुट केली, पाय बाय 2 प्लस एच पुट केलेली. म्हणजे त्याच्यावरून आपण काय कन्वर्ट केलं, पुन्हा एक्स हे मायनस इकडे आणलं, पाय बाय 2 इकडे आणले, एक्स मायनस पाय बाय 2 डिवाइड इज इक्वल टू एच. सो मग ॲज एक्स टेन्स टू पाय बाय 2, जर आपण याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू पाय बाय 2 पुट केली तर पाय बाय 2 मायनस पाय बाय 2, एचची व्हॅल्यू किती भेटती, 0 भेटती. म्हणजे एच टेन्स टू काय भेटेल आपल्याला, 0 भेटेल. देअरफॉर मग आपण हे सगळे ह्या प्रॉब्लेममध्ये कन्वर्ट करूया. सो एल इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 कॉस एक्स, बट एक्सच्या ऐवजी काय पुट करायचं, पाय बाय 2 प्लस एच पुट करायचं. सो पाय बाय 2 प्लस एच, दिस डिवायडेड बाय दिस एक्स, एक्सच्या ऐवजी काय पुट करायचं, पाय बाय 2 प्लस एच, पाय बाय 2 प्लस एच, अँड देन दिस मायनस पाय बाय 2. So this pi by 2 and this minus pi by 2 get cancelled. So we have limit h tends to 0 cos
pi by 2 plus EH divided by EH. But cos pi by 2 plus EH is equal to minus sin H. Because we know cos of pi by 2 plus theta is equal to minus sin theta. ते फॉर्म्युला यूज करून आपण इथं याची व्हॅल्यू करायची आपल्याला. सो L इज इक्वल टू लिमिट H टेन्स टू 0 cos pi by 2 plus H म्हणजे sin H. Sin H divided by H. So we can take outside the minus sign. Limit H tends to 0 sin H divided by H. And we know sin H divided by H is equal to 1. So minus 1. So minus 1 into 1. Because limit theta tends to 0 sin theta divided by theta is equal to 1. So minus 1 into 1 is minus 1. So L is equal to minus 1 is the last answer. अशा पद्धतीने याला सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची. Next we see the next problem. Evaluate limit x tends to pi by 4. Cos x minus sin x divided by x minus pi by 4. If you put x is equal to pi by 4 minus pi by 4 denominator becomes 0. Therefore, we can use the substitution method. So, पहिली step, let L is equal to. So here put x is equal to pi by 4 plus EH. Therefore, x minus pi by 4 is equal to EH. X ऐवजी हा पुट केला आपण. As x tends to pi by 4, as x tends to pi by 4, 0, h tends to capital mug, h tends to 0, right? Then L is equal to, so limit h tends to 0 in bracket cos x, but x ची व्हॅल्यू काय pi by 4 plus h. हे झाल्यानंतर and this minus sin x, x ची value pi by 4 plus h divided by this pi by 4 plus h, x, then minus pi by 4. So this pi by 4 get cancelled. Then here L is equal to limit h tends to 0 cos pi by 4 plus h ची व्हॅल्यू, त्यासाठी फॉर्म्युला एक cos a plus b चा फॉर्म्युला बघा. cos a plus b is equal to cos a cos b minus sin a sin b. cos a plus b is equal to, आणि इथं सुद्धा sin pi by 4 plus h म्हणजे sin a plus b चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. इज इक्वल टू sin a sin b plus sin a cos b plus cos a sin b.
सो त्यानुसार हे दोन फॉर्म्युले यूज करून आपण इथं हे याचं एक्सपान्शन लिहायचं आपल्याला. So limit h tends to 0 here. So in bracket cos A plus cos B म्हणजे cos A plus cos B म्हणजे cos pi by 4 cos h minus sin A sin B वरचा फॉर्म्युला यूज करलो आपण. A ची व्हॅल्यू pi by 4 आणि B ची व्हॅल्यू h कन्सिडर केली आपण याच्यामध्ये. तर म्हणजे इथे काय भेटेल मग sin pi by 4 into sin h. देन साइन पाय बाय 4 प्लस एचचं एक्सपान्शन ह्यानुसार मायनस इन ब्रॅकेट साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी मीन्स साइन ए कॉस बी म्हणजे साइन ए कॉस बी म्हणजे एच प्लस कॉस ए साइन बी दिस होल डिवाइडेड बाय एच. So next L is equal to cos pi by 4 ची व्हॅल्यू 1 by root 2 and sin pi by 4 ची व्हॅल्यू 1 by root 2. आपण जिथं cos pi by 4 आणि जिथं sin pi by 4 आहे तिथं आपण व्हॅल्यू पुट करू शकतो 1 by root 2. So limit h tends to 0 in bracket 1 upon root 2 cos h minus 1 upon root 2 sin h. pi by 4 ची व्हॅल्यू sin pi by 4 cos pi by 4 ची व्हॅल्यू minus in second bracket here sin pi by 4 1 by root 2 into cos h plus cos ची 1 by root 2 into sin h. This whole divided by h. One by root 2 value put केले आपण. Then is equal to limit h tends to 0 in bracket this 1 upon root 2 cos h minus 1 upon root 2 sin h. इथं मायनस ने मल्टिप्लाय करायचं minus 1 upon root 2 cos h minus 1 upon root 2 sin h. This divided by h. नाही 0 minus 1 by root 2 sin h minus 1 by root 2 sin h is minus 2 by root 2 sin h divided by h. Then we know 2 divided by root 2 means root 2. So minus root 2 we can take outside the limit. Limit h tends to 0 sin h divided by h. So is equal to minus root 2 into 1 because limit theta tends to 0 sin theta divided by theta is equal to 1. So minus root 2 into 1 is minus root 2. Is the last answer. L is equal to minus root 2 is the last answer. Okay, this is the substitution method. Now we'll stop.